हाती सर्टिफिकेट घ्यायची नाहीयेत. नमस्कार, मी विश्वास उडगी. आजचा हा व्हिडिओ या देशातल्या तरुणाईमध्ये किती प्रचंड संताप या देशाच्या मुख्य न्यायाधीशाच्या विरोधात आहे हे आपण बघतोच. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतल्यानंतर आज संपूर्ण मोदी आणि शहा यांचं हे केंद्र सरकार आता डगमगलेलं आहे. संसदेत ते येत नाही आहेत. संपूर्ण विरोधी पक्ष आणि मुख्यतः राहुल गांधी, अमित शहा का येत नाहीत? त्यांनी आलं पाहिजे, त्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे आणि जंतर मंतरच्या विद्यार्थ्यांवरती पेलेट गनची किंवा गोळ्या घालण्याची, लाठीमार करण्याची ऑर्डर कोणी दिली? जबाब दो. या तऱ्हेचं एक स्टान्स संपूर्ण संसदेमध्ये चालू आहे. आजही पार्लमेंट सुरू नाही आहे. 13 तारखेला पार्लमेंट संपेल. 15 तारखेला लाल किल्ल्यावरून या देशाचे पंतप्रधान काय देशाला संदेश देतील हे आज सांगणं कठीण आहे. पण देशातल्या विद्यार्थ्यांनी, तरुणांनी, ते सुशिक्षित बेजगार असतील किंवा अशिक्षित असतील, शिक्षण पद्धतीवरती ज्या पद्धतीने आज ते मांडणी करतायत याबद्दल सरकारला ते जाब विचारतायत. आणि एवढंच नाही तर ते जाब मुख्य न्यायाधीशाला सुद्धा विचारतायत. मी आत्ताचा हा व्हिडिओ यासाठी करतोय की आजच बातमी आलेली आहे की हैदराबादमध्ये नलसर या ठिकाणी जे नॅशनल लॉ कॉलेज आहे तिथे LLBचे विद्यार्थी शिकत आहेत, तिथे LLMचे विद्यार्थी शिकत आहेत. पहिल्या वर्षापासून ते पाचव्या वर्षापर्यंत आणि मग LLM होत आहेत. यांचं आता कन्व्होकेशन आता येणार आहे. म्हणजे त्यांना त्यांची डिग्री, त्यांचं जे काही सर्टिफिकेट जे आहेत याचं वाटप ज्या ठिकाणी होतं तो दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. आणि LLB काय किंवा LLM काय, नॉर्मली जो सुप्रीम कोर्टाचा चीफ जस्टिस असतो त्यांच्याच हस्ते ही सगळी सर्टिफिकेट्स कन्व्होकेशनच्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना देण्यात येतात. पण काय चाललंय बघा की 20 जुलैला ज्या पद्धतीने लाठीमार झाला, पेलेट गन चालले, त्याचे व्हिडिओज सुप्रीम कोर्टात आले. तेव्हा आधीचं एक वक्तव्य त्यांनी केलं, त्यातून एक पार्टी निर्माण झाली. त्या पार्टीचं नाव कॉकरोच जनता पार्टी. आंदोलन सुरू झालं जंतर मंतरवर, काही व्हिडिओज आले. आमचे चीफ जस्टिस महाशय म्हणतात, मला हे व्हिडिओज बघायला वेळ नाही, मला हे व्हिडिओज बघायला वेळ नाही. आधी बेरोजगार तरुणांना कॉकरोच म्हणायचं, पॅरासाईट म्हणायचं आणि त्यांच्या समोरच्या त्यांनी याचिका रद्द केल्या. बेदखल झाले संपूर्ण तरुण वर्ग. आणि मग भारतातला संपूर्ण जेन झी या सूर्यकांत यांच्या वक्तव्यावरती आता एकवटला आहे. त्याच्यामागे अनेक कारणं असतील, पण या देशातल्या तरुण तरुणींचा, बेरोजगारांचा, सुशिक्षितांचा आणि एकूणच या देशातल्या नागरिकांचा जो संताप व्यक्त होतोय तो अनेक पद्धतीने व्यक्त करतोय. आणि आता जे मी सांगतोय ते की LLBतून पास झालेले आणि सर्टिफिकेटसाठी आतुर असणारे, LLM पास झाणारे आणि कन्व्होकेशनची डेट आल्यानंतर आम्हाला पूर्वीपासून जे चीफ जस्टिसकडून मिळणारी जी सर्टिफिकेट्स आहेत, आम्हाला चीफ जस्टिस सूर्यकांत यांच्या हाती सर्टिफिकेट घ्यायची नाही आहेत. आम्हाला त्यांच्या हातातून सर्टिफिकेट घ्यायची नाही आहेत असं 450 विद्यार्थ्यांनी व्हाईस चान्सलरला आत्ताच लिहून कळवलेलं आहे. एक जण कळवतोय, सिग्नेचर कॅम्पेन करून कळवत आहेत की या वर्षी कन्व्होकेशनला तुम्ही नियमानुसार चीफ जस्टिसला बोलवू नका. अजून तारीख ठरलेली नाही आहे.
पण विद्यार्थ्यांची पत्र मात्र सह्या करून, पत्र लिहून, निवेदनं देऊन, व्हाईस चान्सलर निवेदन देऊन तुम्ही चीफ जस्टिस सूर्यकांत यांना कृपा करून बोलवू नका, हा आमचा अपमान असेल. आम्हाला यांच्या हातून बिलकुल सर्टिफिकेट घ्यायची नाहीत. आम्हाला कॉन्व्होकेशनमध्ये तुम्ही दुसरा कोणीतरी गेस्ट शोधा, आम्हाला हे गेस्ट नकोत, हे लिहून कळवलंय LLBच्या विद्यार्थ्यांनी नलसार विद्यापीठामध्ये, जे हैदराबादला आहे, नॅशनल लॉ कॉलेज. हा संताप काय दर्शवतो? कायद्याच्या विद्यार्थ्यांना आपण चीफ जस्टिस ऑफ इंडियाकडून सर्टिफिकेट स्वीकारणं हे अपमानास्पद वाटतं, कारण त्यांना कॉक्रोच संबंध दिले, त्यांना पॅरासाईट म्हटलं आहे. आणि 20 जुलैला त्यांच्यावरती मोदी आणि शहा सरकारने पेलेट गन चालवले आहेत, याची प्रतिक्रिया आहे. आणि ही प्रतिक्रिया अनेक विद्यापीठात चालू आहे. अलाहाबाद युनिव्हर्सिटीमध्ये, ज्याला आत्ता हल्ली प्रयागराज असं योगी गव्हर्नमेंट आल्यानंतर त्यांनी अलाहाबादचं रूपांतर प्रयागराज केलं. एवढा हिंदू मुस्लिम द्वेष ज्या योगीमध्ये आणि या भारतीय जनता पक्षाने शिरलेला आहे, या लोकांनी त्या अलाहाबाद विश्वविद्यालय, इतकं मोठं विश्वविद्यालय, इतकं सुंदर विश्वविद्यालय, त्यांची ऐतिहासिक जे काय एकूण कर्तृत्व आहे त्या विद्यालयाचं, ते विसरून जाऊन आता त्याला प्रयागराज म्हटलंय. पण त्या प्रयागराजमध्ये छात्रों की गूंज, तरुणांचे नेते राहुल गांधी ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांचा आणि तरुणांचा आणि बेरोजगारांचा आवाज बुलंद करतायत, भ्रष्ट शिक्षण व्यवस्था बदलली पाहिजे याकरता विद्यार्थी आणि तरुणांचा आवाज जो बुलंद करतायत, आणि मग सर्वांना शिक्षण हवे, सर्वांना आरोग्य हवे, सर्वांना रोजगार हवा, हा नारा बुलंद करतायत, याचाच एक भाग म्हणून असं दिसतंय की नलसार विद्यापीठातील जे आता LLB होणार आहेत आणि LLM होणार आहेत, ज्यांना आता हातात सर्टिफिकेट मिळणार आहेत, ते आत्ता जाहीर भूमिका घेत आहेत आणि सांगतायत की या चीफ जस्टिस सूर्यकांत यांच्याकडून आम्ही स्वीकारणार नाहीत, कृपा करून माननीय व्हाईस चान्सलर आपण यांना बोलवू नये, आम्ही ती सर्टिफिकेट स्वीकारणार नाहीत, आम्हाला CGI चालणार नाही, आम्ही त्यांचं तोंड बघणार नाही, असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे चीफ जस्टिस ऑफ इंडिया, एकूणच न्याय व्यवस्था, याच्या विरुद्ध हा जो काही संताप व्यक्त होतोय, किती दूरपर्यंत, किती लांबपर्यंत हा एक संताप व्यक्त होतोय. आम्हाला चीफ जस्टिसचं तोंडच बघायचं नाही, त्यांना बोलवू नका, असं लिहून त्यांनी कळवलंय. 450, 1400 पैकी 450 विद्यार्थी जे आता कन्व्होकेशनमध्ये उपस्थित राहणार आहेत, त्यांचं हे म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं या देशातल्या तमाम सुशिक्षित मंडळींचं प्रातिनिधिक म्हणणं आहे, असं आपण समजलं पाहिजे. न्यायव्यवस्था सर्वांसाठी समान असली पाहिजे आणि आम्ही हे व्हिडिओ बघणार नाही, आम्हाला याचा वेळ नाही आहे, असं म्हणत सत्ताधारी पक्षाच्या बाजूने उभं राहणारा हा चीफ जस्टिस आणि ह्याच्या आधीचे चीफ जस्टिस जे राज्यसभेत जाऊन बसले आणि अनेक मानसन्मानाची पदे घेऊन बसलेत, आणि चंद्रचूड ज्यांना त्यांच्या स्वप्नामध्ये प्रभू रामचंद्राचं दर्शन झालं, आणि म्हणून आत्ताचं अयोध्येचं राम मंदिर, तो कायदा सरकारच्या बाजूने त्यांनी निकाल दिला. त्यामुळे हे चीफ जस्टिस काय कामाचे, जे ह्या जनतेचं म्हणणं ऐकत नाहीत आणि ते फक्त सरकारचे गुलाम म्हणून वावरतायत. न्यायव्यवस्था जेव्हा सरकारची गुलाम बनते तेव्हा तरुणांचा विश्वास उडून जातो. जे आता लॉ शिकून पदवी घेणार आहेत, LLB किंवा LLM होणार आहेत, त्यांच्या चीफ जस्टिसवरती नव्हे, या देशाच्या न्यायव्यवस्थेवरतीच विश्वास उडतोय. हे चित्र नक्कीच वाईट आहे. पण चांगलं चित्र हे आहे, LLBचे तरुण युवक असं म्हणतायत, LLM होणारे तरुण युवक असं म्हणतायत, आम्हाला हा चीफ जस्टिस याच्या हाती सर्टिफिकेट घ्यायची नाहीत. हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. हा बदललेला तरुण या देशाला निश्चितपणे भविष्य दाखवू शकतो. होय,
चांगलं भविष्य दाखवू शकतो आणि त्याचा जो काही व्यक्ती स्वातंत्र्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे तो पत्र लिहून व्हाईस चान्सलर कळवतो. हे अत्यंत महत्त्वाची घटना आहे आणि म्हणून हा व्हिडिओ आपण कृपया लाईक करावा. मॅक्स महाराष्ट्रकरता हा व्हिडिओ मी केलेला आहे, तो लाईक करावा आणि शेअर करावा. न्यायव्यवस्था किती किती अंगाने सुधारली पाहिजे हे सांगण्यासाठी जेव्हा लॉ स्टुडंट्स डिग्री घेतानाच मत व्यक्त करतात, अशा लोकांची आपल्याला म्हणजे देशाला गरज आहे. आपण यांच्याबरोबर उभं राहिलं पाहिजे. मी इथेच थांबतो. धन्यवाद.